नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी करंट अफेअर्स या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 31 ऑगस्ट 2022 पर्यंतचे महत्त्वाचे करंट अफेअर्सचे अपडेट पाहणार आहोत. तत्पूर्वी जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी असणारे बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या चॅनलवरती येणाऱ्या करंट अफेअरच्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला वेळच्या वेळी मिळत राहतील. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, सर्व पुरस्कारांना एकत्र एका व्यासपीठावर आणण्यासाठी कोणतं पोर्टल सुरू करण्यात आलं आहे? तर भारत सरकारच्या सर्व पुरस्कारांना एकत्र एका व्यासपीठावर आणण्यासाठी भारत सरकारकडून राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल सुरू करण्यात आलं आहे. पर्याय क्रमांक पहिला राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल याचं योग्य उत्तर आहे. तर भारत सरकारच्या सर्व मंत्रालय, विभाग आणि यंत्रणांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या सर्व पुरस्कारांना एकत्र एका व्यासपीठावर आणण्यासाठी व त्यामध्ये पारदर्शकता व जनसहभाग वाढवण्यासाठी एक सामायिक पोर्टल राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल या नावाने सुरू करण्यात आलेलं आहे. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील पहिली इलेक्ट्रॉनिक वाहन इकोसिस्टम ऑल थिंग्स इलेक्ट्रिक व्हेकल कोणी लॉन्च केली आहे? तर भारतातली पहिली इलेक्ट्रॉनिक वाहन इकोसिस्टम असणारी ऑल थिंग्स इलेक्ट्रिकल व्हेकल जी आहे तिला HDFC इर्गोने लॉन्च केला आहे. पर्याय क्रमांक दुसरा HDFC इर्गो हे याचं योग्य उत्तर आहे. त्याचबरोबर आपण महत्त्वाचं रिव्हिजन करूया. त्यामध्ये गोबर्धन योजनेअंतर्गत पहिला शेणावर आधारित कॉम्प्रेस बायोगॅस प्रकल्प जो आहे तो HPCL ने सुरू केलेला आहे. त्यानंतर भारतातील पहिली इलेक्ट्रॉनिक वाहन इकोसिस्टम जी आहे, जिचं नाव आहे ऑल थिंग्स इलेक्ट्रिकल व्हेकल, ती HDFC इर्गोने सुरू केली आहे. आणि पहिलं स्वदेशी मंकी पॉक्स चाचणी किट जे आहे ते कोणाशी संबंधित आहे? तर ट्रान्सिया बायोमेडिकल्स या कंपनीशी संबंधित आहे. त्यांनी ते उत्पादित केलेलं आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, कोणत्या देशातून 7 पुरातन वस्तू भारताला परत करण्यात येणार आहेत? तर भारताला स्कॉटलंड या देशामधून 7 पौराणिक वस्तू ज्या भारतामधून चोरी गेल्या होत्या त्या परत करण्यात येणार आहेत. पर्याय क्रमांक पहिला स्कॉटलंड याचं योग्य उत्तर आहे. तर स्कॉटलंडच्या राष्ट्रीय संग्रहालयामधून या 7 पुरातन वस्तू आता भारताला परत करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर कोणतं संग्रहालय आहे ते? तर ग्लासगो म्युझियम मध्ये भारतातून चोरीस गेलेल्या 7 कलाकृती त्या ठिकाणी होत्या, त्या आता भारताला परत करण्यात येणार आहेत. या वस्तूमध्ये एक इंडो पर्शियन तलवार, त्यानंतर 11व्या शतकातील कोरीव दगडी दाराचं जांब आहे, त्यानंतर नर आकृती आणि कुत्र्याची कोरलेली वाळूची मूर्ती आहे, त्यानंतर काळ्या क्लोराइड्स पासून कोरलेली सूर्यदेवाची मूर्ती आहे. आणि अशा प्रकारचे एकूण 7 वस्तू भारताला परत करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर आपण पर्यायाबद्दल स्पष्टीकरण पाहूया. स्कॉटलंड जो आहे तो प्रत्येकासाठी मोफत पिरियड उत्पादने उपलब्ध करून देणारा पहिला देश ठरलेला आहे. आणि त्याचबरोबर त्याच्यामधून आता आपल्याला 7 पुरातन वस्तू ज्या आहेत त्या परत मिळणार आहेत. त्यानंतर आपला भारत जो आहे तो अंडर 17 महिला फुटबॉल विश्वचषक 2022 चे यजमानपद आता भूषवणार आहे. त्यानंतर ग्रीस हा जो देश आहे तो युरोपियन युनियनच्या इन्हान्स सर्व्हिलन्स फ्रेमवर्क मधून बाहेर पडलेला आहे. त्यानंतर उझबेकिस्तान जो देश आहे त्यामध्ये शांघाय सहकारी संघटनेच्या संरक्षण मंत्र्यांची बैठक झालेली आहे. तर हे महत्त्वाचे देश आणि ते आपण रिवाइज केलेले आहेत. त्यानंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. नुकतेच युनेस्को वारसा यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी भारताकडून कोणत्या नृत्य प्रकाराचं नामांकन देण्यात आलं आहे? तर युनेस्कोच्या वारसा यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी भारताकडून गुजरातच्या गरबा या नृत्याला नामांकन देण्यात आलं आहे. पर्याय क्रमांक चौथा गरबा याचं योग्य उत्तर आहे. तर युनेस्को वारसा यादीमध्ये समावेशासाठी गुजरातमधील गरबा या नृत्याचं नामांकन भारताकडून करण्यात आलेलं आहे. आणि या अगोदर पश्चिम बंगालच्या दुर्गा पूजेला युनेस्कोद्वारे 2021 साली मानवतेचा अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणून दर्जा दिल्यानंतर आता गुजरातच्या प्रसिद्ध गरबा नृत्याला 2023 या वर्षासाठी युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या मान्यतेसाठी नामांकन देण्यात आलेलं आहे. आणि सध्या भारतामधील 14 घटकांचा युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीमध्ये समावेश आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, जागतिक कॅडेट ज्युडो अजिंक्यपद स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावणारी पहिली भारतीय खेळाडू कोण आहे? तर जागतिक कॅडेट ज्युडो अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे लिंथोई चनांबाम. पर्याय क्रमांक दुसरा लिंथोई चनांबाम याचं योग्य उत्तर आहे. आणि त्याचबरोबर आपण भारताच्या महिला खेळाडू आणि त्यांनी केलेले विक्रम पाहूया. त्यामध्ये मीराबाई चानूचा विक्रम आहे राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये वेटलिफ्टिंगचा विक्रम तिने केलेला आहे. त्यानंतर विनेश फोगाटनं राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये सलग 3 सुवर्ण पदकं जिंकणारी पहिली भारतीय महिला होण्याचा मान मिळवलेला आहे. त्यानंतर अंतिम पांगल आहे. अंतिम पांगलने अंडर 20 कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला होण्याचा मान मिळवलेला आहे.
त्यानंतर अनु राणी जी आहे ती राष्ट्रकुल स्पर्धेत पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला भालाफेकपटू ठरलेली आहे. त्यानंतर लिंथोई चनांबाम ही जागतिक कॅडेट ज्युडो अजिंक्यपद स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावणारी पहिली भारतीय खेळाडू ठरलेली आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये मंत्री स्तरावरील संयुक्त नदी आयोगाची 38वी बैठक कोणत्या ठिकाणी झाली आहे? तर भारत आणि बांगलादेश यांच्यातील मंत्री स्तरावरील संयुक्त नदी आयोगाची 38वी बैठक जी आहे ती नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. पर्याय क्रमांक पहिला नवी दिल्ली याचं योग्य उत्तर आहे. तर या बैठकीबद्दल आपण माहिती घेऊया. भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये मंत्री स्तरावरील संयुक्त नदी आयोगाची 38वी बैठक जी आहे ती नवी दिल्ली या ठिकाणी 25 ऑगस्ट 2022 रोजी पार पडलेली आहे. आणि या बैठकीमध्ये भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व गजेंद्र सिंग शेखावत जे की भारताचे केंद्रीय जलशक्ती मंत्री आहेत त्यांनी केलेलं आहे. आणि बांगलादेशच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व बांगलादेशचे जलसंपदा मंत्री झाहिद फारुक यांनी केलेलं आहे. आणि भारत आणि बांगलादेश संयुक्त नदी आयोग जो आहे त्याची स्थापना 1972 ला करण्यात आलेली आहे. आणि याचा उद्देश काय आहे तर दोन्ही देशांच्या सामायिक सीमेवरील किंवा सीमेपलीकडील नद्यांच्या परस्पर हितसंबंधी समस्या सोडवणं त्याचा उद्देश आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, यावर्षी एकूण किती शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाले आहेत? तर यावर्षी एकूण 46 शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाले आहेत. पर्याय क्रमांक तिसरा 46 याचं योग्य उत्तर आहे. तर यावर्षी देशातील एकूण 46 शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार घोषित झालेले आहेत आणि हे पुरस्कार भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देण्यात येणार आहेत. तर हे जे पुरस्कार आहेत यांच्याबद्दल आपण महत्त्वाची माहिती पाहणं गरजेचं आहे. तर या पुरस्कार विजेत्यांमध्ये 46 शिक्षकांमध्ये महाराष्ट्रातील एकूण किती शिक्षकांचा समावेश आहे तर 3 शिक्षकांचा समावेश आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तर ते 3 शिक्षक कोण कोण आहेत तर मग त्यामध्ये महाराष्ट्रातील शशिकांत संभाजीराव कुलथे आणि सोमनाथ वामन वाळके हे दोघं बीड जिल्ह्यातून आणि कविता संघवी या मुंबई जिल्ह्यातून अशा प्रकारे या 3 शिक्षकांचा समावेश राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांमध्ये झालेला आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे किंवा यांनी हे पुरस्कार जिंकलेले आहेत. आणि एकूण किती शिक्षकांना हे पुरस्कार देण्यात आलेले आहेत तर एकूण 46 शिक्षकांना हे पुरस्कार देण्यात आलेले आहेत. आणि हे जे पुरस्कार आहेत ते कोणत्या मंत्रालयाकडून दिले जातात तर ते केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या वतीने दिले जातात. आणि हे पुरस्कार दरवर्षी शिक्षक दिनी, म्हणजेच शिक्षक दिन कधी असतो मग तर 5 सप्टेंबरला शिक्षक दिन असतो. आणि या शिक्षक दिनी देशातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांना हे राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केले जातात. कोणाच्या हस्ते दिले जाणार आहेत तर भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते. भारताच्या राष्ट्रपती कोण आहेत तर द्रौपदी मुर्मू. यानंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. पहिली खेलो इंडिया महिला ज्युडो स्पर्धा कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे? तर पहिल्यांदाच खेलो इंडिया महिला ज्युडो स्पर्धा जी आहे ती गुवाहाटी आणि दिल्ली या 2 ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. पर्याय क्रमांक चौथा 1 आणि 2 याचं योग्य उत्तर आहे. तर पहिली खेलो इंडिया महिला ज्युडो स्पर्धेचं आयोजन जे आहे ते केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाकडून करण्यात येणार आहे. आणि या स्पर्धांचं ठिकाण असणार आहे गुवाहाटी आणि दिल्ली. आणि कालावधी कोणता असणार आहे तर ऑगस्ट ते ऑक्टोबर 2022 या दरम्यान या स्पर्धा होणार आहेत. तर याचबरोबर आपण पर्यायांबद्दल देखील स्पष्टीकरण पाहूया आणि त्याचबरोबर चर्चेतील शहरं व त्यांच्याशी संबंधित मुद्दे देखील आपण त्यामध्ये रिवाइज करूया. तर भारतातील पहिली इलेक्ट्रिक डबल डेकर बस जी आहे तिचं उद्घाटन कोणत्या ठिकाणी झालेलं आहे तर तिचं उद्घाटन मुंबई या ठिकाणी झालेलं आहे. त्यानंतर मंडला हा जो जिल्हा आहे तो भारतातील पहिला पूर्णपणे कार्यात्मक साक्षर जिल्हा ठरलेला आहे. त्यानंतर ठाणे सध्या ठाणे खाडी क्षेत्राला रामसर दर्जा मिळाल्यामुळे चर्चेमध्ये आहे. त्यानंतर नागपूर जे आहे ते नागपूरला महाराष्ट्राचा पहिला दिव्यांग पार्क सुरू केला जाणार आहे. त्यानंतर नवी दिल्ली जी आहे ती नवी दिल्लीमध्ये भारत आणि बांगलादेश मंत्री स्तरावरील संयुक्त नदी आयोगाची 38वी बैठक झालेली आहे. आणि गुवाहाटी आणि दिल्ली हे कशासाठी चर्चेत आहे तर पहिली खेलो इंडिया महिला ज्युडो स्पर्धा हिचं आयोजन या ठिकाणी केलं जाणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, चतुरंग जीवन गौरव पुरस्काराची सुरुवात कधी झाली आहे? तर चतुरंग जीवन गौरव पुरस्काराची सुरुवात जी आहे ती 1999 साली झालेली आहे. पर्याय क्रमांक दुसरा 1999 याचं योग्य उत्तर आहे. तर चतुरंग जीवन गौरव पुरस्कार जे आहेत ते सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील आदर्श अनुकरणीय व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. आणि मग या चतुरंग प्रतिष्ठानच्या पुरस्काराला जीवन गौरव असं नाव कोणी दिलेलं आहे तर ते पु ल देशपांडे यांनी हे नाव दिलेलं आहे. आणि याची सुरुवात कधी झाली आहे तर 1999 पासून हा पुरस्कार दिला जातो. आणि या पुरस्काराचं स्वरूप काय आहे तर मग यामध्ये एक सन्मान चिन्ह, मानपत्र आणि प्रत्येकी 3 लाख रुपये दिले जातात, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याचबरोबर आपण पर्यायाबद्दल देखील स्पष्टीकरण पाहूया. तर 1996 साली
साहित्य अकादमीचा भाषा सन्मान देण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतर 1999 साली चतुरंग प्रतिष्ठानचा चतुरंग जीवन गौरव पुरस्काराला सुरुवात झाली. त्यानंतर 2010 साली साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्काराची सुरुवात झालेली आहे आणि 2011 साली साहित्य अकादमी युवा पुरस्काराची सुरुवात झाली आहे. आणि साहित्य अकादमी पुरस्कार कधी सुरू झालेला आहे तर 1954 साली साहित्य अकादमी पुरस्कार सुरू झालेला आहे आणि साहित्य अकादमीचाच अनुवादासाठी साहित्य अकादमी पुरस्कार जो आहे तो 1989 पासून सुरू झालेला आहे. यानंतर पुढचा प्रश्न आपण आता पाहूया. चतुरंग प्रतिष्ठानचा 2020 साठीचा जीवन गौरव पुरस्कार कोणाला घोषित झाला आहे? तर चतुरंग प्रतिष्ठानचा 2020 साठीचा जीवन गौरव पुरस्कार जो आहे तो नुकताच दत्तात्रय अंबादास मायाळू यांना घोषित झालेला आहे. पर्याय क्रमांक पहिला दत्तात्रय अंबादास मायाळू याचं योग्य उत्तर आहे. तर चतुरंग प्रतिष्ठाननं आता 2020, 21 आणि 2022च्या जीवन गौरव पुरस्कारांची नुकतीच घोषणा केलेली आहे आणि या पुरस्कारांमध्ये ह्या 3 वर्षाचे विजेते जे आहेत ते आता आपण पाहूया. त्यामध्ये चतुरंग प्रतिष्ठाननं ख्यातकीर्त दिग्दर्शक असणारे दत्तात्रय अंबादास मायाळू तथा त्यांना राजदत्त असं देखील म्हटलं जातं, तर त्यांना 2020 साठीचा पुरस्कार घोषित केलेला आहे. त्यानंतर 2021 साठीचा जो पुरस्कार आहे तो साहित्य ग्रंथ निर्मितीचे संशोधनात्मक कार्य करणारे डॉक्टर प्रभाकर मांडे यांना घोषित झालेला आहे. त्यानंतर 2022 साठीचा जो पुरस्कार आहे तो प्रख्यात दुर्गभ्रमक गिर्यारोहक बाळकृष्ण उर्फ आप्पा परब यांना 2022चा हा पुरस्कार घोषित झालेला आहे. मग चतुरंग जीवन गौरव पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष कोण आहेत तर त्यांचं नाव आहे डॉक्टर विनायक सहस्त्रबुद्धे. आणि अशा प्रकारे हे 3 वर्षाचे 3 विजेते आपण लक्षात ठेवायचे आहेत. 2020 साठी दत्तात्रय अंबादास मायाळू किंवा त्यांना राजदत्त म्हटले जातं, त्यानंतर 2021 साठी डॉक्टर प्रभाकर मांडे आणि त्यानंतर 2022 साठी गिर्यारोहक बाळकृष्ण उर्फ आप्पा परब. अशा प्रकारे हे 3 जण चतुरंग प्रतिष्ठान जीवन गौरव पुरस्काराचे विजेते राहिलेले आहेत. आणि यानंतर आता आपण कालचे प्रश्न पाहूया. कालचा पहिला प्रश्न होता, भारतातील राज्य सरकारची मालकी असणारी पहिली ऑनलाईन टॅक्सी सेवा कोणत्या राज्यानं सुरू केली? तर याचं उत्तर होतं केरळ. दुसरा प्रश्न होता, महाराष्ट्राचा पहिला दिव्यांग पार्क कोणत्या ठिकाणी सुरू केला जाणार आहे? तर याचं उत्तर होतं नागपूर. तिसरा प्रश्न होता, गुजरातमधील कच्छ या ठिकाणी 2001 साली झालेल्या भूकंपाच्या स्मरणार्थ उभारलेल्या स्मृतिवन स्मारकाचं उद्घाटन कोणी केलं आहे? तर याचं उत्तर होतं नरेंद्र मोदी. चौथा प्रश्न होता, युरोपियन युनियनच्या इन्हान्स सर्व्हिलन्स फ्रेमवर्क मधून कोणता देश बाहेर पडला? तर याचं उत्तर होतं ग्रीस. पाचवा प्रश्न होता, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनॉलॉजीच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर याचं उत्तर होतं देबाशिष मोहंती. सहावा प्रश्न होता, भारतातील पहिली व्यावसायिक अवकाश स्थितीविषयक जागरूकता वेधशाळा कोणत्या राज्यामध्ये स्थापन केली जाणार आहे? तर याचं उत्तर होतं उत्तराखंड. सातवा प्रश्न होता, वेदर वुमन ऑफ इंडिया म्हणून कोणाला ओळखलं जातं ज्यांना नुकतीच गुगल डुडलने श्रद्धांजली वाहिली? तर याचं उत्तर होतं अण्णामणी. आठवा प्रश्न होता, नॅशनल ऍक्शन फॉर मेकॅनिझम सॅनिटेशन इकोसिस्टम म्हणजेच नमस्ते योजना कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर होतं सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय आणि गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय. नववा प्रश्न होता, प्रधानमंत्री जनधन योजनेच्या अंमलबजावणीला किती वर्ष पूर्ण झाली? तर याचं उत्तर होतं 8 वर्ष. आणि 10वा प्रश्न होता, प्रधानमंत्री जनधन योजना कधी सुरू करण्यात आली? तर याचं उत्तर होतं 28 ऑगस्ट 2014 रोजी. आणि यानंतर कालच्या सराव प्रश्नाचं उत्तर पाहूया. तर कालचा सराव प्रश्न होता, 10 ऑगस्ट 2022 पर्यंतच्या माहितीनुसार प्रधानमंत्री जनधन योजनेबद्दल चुकीचं विधान तुम्हाला ओळखायचं होतं आणि यातलं चुकीचं विधान जे आहे ते पर्याय क्रमांक 4 होता. एकूण जनधन खातेधारकांपैकी 50% महिला खातेधारक नसून 56% महिला खातेधारक आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर आहे, जे तुम्ही सर्वांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे. आणि आता आजचा सराव प्रश्न पाहूया. तर चतुरंग प्रतिष्ठानचा 2022 साठीचा जीवन गौरव पुरस्कार कोणाला घोषित झालेला आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. आपण प्रश्नामध्ये 2020 साठीचा जीवन गौरव पुरस्कार पाहिलेला आहे. आता तुम्हाला 2022 चा पुरस्कार सांगायचा आहे. त्यासाठी पर्याय खाली दिलेले आहेत, यातील योग्य उत्तर जे असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि याचबरोबर आपला आजचा व्हिडिओ संपलेला आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.